ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मासात अधिक फळ देणारी उपासना. अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी येणारा हा अतिरिक्त महिना म्हणजेच 13वा महिना. चांद्र वर्ष हे 354 दिवसाचे असते, तर सौर वर्ष हे 365 दिवसाचे असते. या 2 वर्षातील 11 दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी हा अधिक मास दर 3 वर्षांनी जोडला जातो. कालगणनेतील समतोल राखण्यासाठी भारतीय पंचांगात येणारा हा अधिक महिना आहे. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असून यात दान, तप, जप आणि धार्मिक कृत्ये याला विशेष महत्त्व आहे. यामुळे विशेष पुण्य लाभते असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आपल्या आत्म्याचा, तर चंद्र हा मनाचा कारक समजला जातो. आत्मा आणि मन यात सुसंवाद राहतो. वैदिक काळात अधिक महिन्याला संसर्प मलीमनुष्य असे म्हणले गेले आहे. या महिन्याचे संदर्भ वैदिक साहित्यात आढळतात. त्यावेळी सौर कालगणना आणि चांद्र कालगणना अस्तित्वात होती. धार्मिक महत्व. अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. या महिन्यात विष्णू देवतेच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्व आहे. भागवत पुराणाचे वाचन, भागवत कथा सप्ताह, स्नान, दान, तप याचे आचरण या महिन्यात करावे. अधिक मासात भारतभरातील विष्णूंच्या विविध मंदिरात विशेष पूजाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात पुरुषोत्तम मंदिर आहे. अधिक मासात संपूर्ण महिनाभर धार्मिक उत्सव या ठिकाणी आयोजित केले जातात. खगोलशास्त्रीय महत्व. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे सूर्य हा 12 राशीतून प्रवास करत कालचक्राचे 1 वर्ष पूर्ण करतो. 365 दिवस, 5 तास, 48 मिनिट आणि 47 सेकंदाचा कालावधी लागतो. तर चंद्राचे पृथ्वीभोवती प्रदक्षिणावर आधारित असलेले चांद्रमास 354 दिवसातच पूर्ण होतो. म्हणजे 11 दिवस आधी तो पूर्ण होतो. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटकात चांद्र वर्ष अमांत आहे. अमांत म्हणजे अमावस्येला संपणारे. तर उत्तरेला ते पूर्णिमांत आहेत, म्हणजे पौर्णिमेला संपणारे. 3 वर्षातील अंतराचा 33 दिवसाचा फरक क्षयमास देऊन ही कालगणना सूर्याधारित सौर वर्षाशी जुळवण्यात येते. भारतातील प्रांतानुसार सूर्याधारित पंचांग पाळणाऱ्या आसाम, ओरिसा, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यात अधिक महिना नसतो. चांद्र पंचांग वापरणाऱ्या आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यात अधिक महिना असतो. चैत्रापासून अश्विन महिन्यापर्यंत कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. या महिन्यात सूर्याची गती कमी असते, त्यामुळे या राशीतून त्या राशीत जायला सूर्याला वेळ लागतो. अधिक मासात काय करावे? या महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा नित्य जमेल तेवढा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्र उच्चारणे मानसिक शांती प्राप्त होते, सुरक्षा कवच निर्माण होते आणि मोक्ष प्राप्त होतो. या महिन्यात तीर्थयात्रा करून गंगेत स्नान करावे. साधू संत यांच्या सहवासात राहावे. सत्संग करावा. धर्म कार्याविषयी तळमळ निर्माण करावी आणि
त्यात कशी रुची वाढेल यासाठी प्रयत्न करावा. उपासना, साधना, कथा वाचन, कथाश्रवण करावे. अधिक मासात दीपदान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. हा महिना आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम मानला जातो. या महिन्यातच जावयाची पूजा करावी, त्याला 33 अनारसे आणि यथाशक्ती दान द्यावे. तसेच भगवद्गीतेतील 15वा अध्याय वाचावा, जो पुरुषोत्तम योग या नावाचा आहे. याच्या वाचनाने पितृदोष नष्ट होऊन अक्षय पुण्य प्राप्त होते. अधिक मासात काय करू नये? शुभ कार्य, गृहप्रवेश, मौंजी बंधन, विवाह, बारसे अशी मंगलदायक कार्य करू नये. अशुद्ध आचरण तर अजिबात करू नये. वस्त्र, दागिने, घर, दुकाने, वाहनाची खरेदी करू नये. या महिन्यात दत्त गुरूंच्या चरणी सेवा अर्पण करावी, गुरुचरित्र पारायण करावे आणि शक्य नसेल तर काही विशिष्ट कारणासाठी ठराविक अध्यायाचे वाचन करावे. 1. कर्जमुक्तीसाठी 4था अध्याय वाचणे अत्यंत प्रभावी आहे. 2. संकट निवारणासाठी 14व्या अध्यायाचे वाचन करावे. 3. नकारात्मक ऊर्जेतून मुक्ती मिळण्यासाठी 18वा आणि 21वा अध्याय एकत्र वाचावा. या अध्यायाच्या वाचनामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होते, समृद्धी नांदते. मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी पारायण लाभदायक ठरते. आयुष्यातील अडथळे दूर होतात. हे अध्याय वाचताना शुद्ध अंतःकरणाने आणि दत्तगुरूवर श्रद्धा ठेवून याचे पठण करावे. या महिन्यात आपणा सर्वांची आध्यात्मिक प्रगती होवो या सदिच्छेने आज इथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि सबस्क्राईब करावे.